असं आश्चर्यकारक आहे असं यत्किंचित मला वाटलं नाही. आम्ही आमच्यामध्ये जी चर्चा करत होतो त्याच्यामध्ये साधारणतः आम्हाला लोकांचं मत हे होतं की हा निर्णय उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना अनुकूल लागेल असं दिसत नाही. आणि त्याचे अनेक कारण आहेत. पण सत्ताधारी पक्षातल्या लोकांनी मुख्यमंत्र्यांच्यासह अनेक ठिकाणी हा निकाल काय लागणार आहे या संबंधीचं भाष्य केलेलं होतं. आणि त्यामुळे त्यांना एक प्रकारची खात्री होती. आणि ती खात्री या निकालात दिसेल असं ध्वनित केलं जात होतं. आणि तसाच हा निकाल लागला. माझ्या मते जो काही निकाल मी ऐकला फायनल डॉक्युमेंट जजमेंटची पाहिल्यावर आणि वकिलांशी चर्चा केल्याच्या नंतर अधिक स्पष्टता येईल. पण हा निकाल वाचल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांना जावं लागेल आणि उद्धव ठाकरेंची केस सुप्रीम कोर्टामध्ये या निकालाच्या भाष्यावरनं ही अधिक सोयीची होईल. त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळण्याच्या संबंधीची खात्री या जजमेंटच्या वर्डिंगवरनं दिसते. एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना या ठिकाणी निकाल घेतलेला आहे तो विधिमंडळ पक्ष याला महत्त्व दिलेलं आहे. सुभाष देसाईची जे सुप्रीम कोर्टात केस होती, सुभाष देसाई वर्सेस गव्हर्नमेंट 11 मे 2023, त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसच्या टीमने हा निकाल दिलेला आहे. पक्ष संघटना महत्त्वाची, जे उमेदवारांची निवड करतात, त्यांना निवडणूक लढवायला फोर्स करतात आणि अशांचे मत यापेक्षा त्यांना जे निवडतात त्यांचं मत, त्यांचा अधिकार अधिक महत्त्वाचा आहे. आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी, विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना याच्यामध्ये पक्ष संघटना महत्त्वाची आहे असा निकाल सुभाष देसाईंच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. या ठिकाणी अध्यक्ष महोदय जे काही सांगतात त्याच्यामध्ये त्यांनी अनेक वेळी ही गोष्ट सांगितली की विधिमंडळामध्ये बहुमत कोणाचा आहे, एक व्हीप कोणाचा आहे तो, आणि व्हीप हा जो दिलेला आहे तो विधिमंडळ पक्षानं व्हीप द्यायचा अधिकार कोणाला दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये स्वच्छ असं म्हणले की व्हीप किंवा कुठलाही आदेश हा देण्याच्या संबंधीचा अधिकार फक्त संघटनेला आहे, विधिमंडळ पक्षाला नाही. व्हीपची निवड करण्यात आणि त्यामुळे या ठिकाणी व्हीपची निवड ही उद्धव ठाकरेंच्या संघटनेच्या वतीनं ही केलेली नाही. आणि हे या जजमेंटमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. 10th शेड्यूल ही आम्हा सगळ्यांना, म्हणजे आम्हा सगळ्यांना याचा अर्थ राजकीय पक्षात काम करणाऱ्या लोकांना एक प्रकारची दिशा देणारं असं ते शेड्यूल आहे. आणि त्याच्यामध्ये स्वच्छ या गोष्टी त्यांनी स्पष्ट केलेल्या आहे. याच्यामध्ये आणखीन एक गमतीची गोष्ट ही की
वीर फौजला तर त्याचं ॲक्शन घेता येते आणि त्याला अफाचं सुद्धा सोडवता येतं. इथं काय झालं आहे, इथं वीर फौजला म्हणून शिंदेच्या लोकांच्या संबंधीची कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या लोकांच्या वकिलांच्याकडून झाली होती. पण निर्णयामध्ये जजमेंटमध्ये वीर देणाऱ्याला वीर द्यायचा अधिकारच नाही आणि त्या असं म्हणून म्हणजे स्पीकरने त्या संबंधीच्या पात्रतेचा निर्णय शिंदेच्यावर राहणाऱ्या 16 लोकांच्या विरोधी घेतलेला नाही. त्यांनी त्यांना कंट्रोल फारच ठरवलं. दुसऱ्या बाजूने हे जे उद्धव ठाकरेंच्या बरोबरचे जे लोक होते त्यांनी स्पीकरच्या इलेक्शनमध्ये पक्षाचा व्हीप पाळला नाही म्हणून त्यांना अपात्र ठरावा अशी मागणी केली होती. स्पीकर साहेबांनी तीही मागणी मान्य केली नाही आणि त्यांनाही पात्र ठरवलं. त्यांनी पात्रता या दोन्ही बाजूच्या लोकांच्या संदर्भात त्यांनी मान्य केली. याचा अर्थ सत्य हा आहे की सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन ही तिला पूर्णपणानं वगळण्याची भूमिका या जजमेंटमध्ये घेतलेली आहे आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये जायला शिंदे यांना उद्धव ठाकरे यांना अतिशय चांगली केस आहे अशा प्रकारचं फार्माफेसी चित्र त्या ठिकाणी दिसते. तुम्हाला आठवतं का माहीत नाही, पण या 16 देशांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक गोष्टीचं निरीक्षण केलं होतं की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आधी आणि सुप्रीम कोर्टाने भाष्य असं केलं त्यांनी जर राजीनामा दिला नसता तर आम्हाला या संबंधीचा निकाल न्याय देण्याच्या उत्तर घेता आला असता, पण त्यांनी राजीनामा दिला ते त्या ठिकाणीच्या पदावरच नाही, त्यामुळे त्याचं अधिक भाष्य करायची आवश्यकता नाही. हा सुप्रीम कोर्टाचं हे भाष्य हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि माझी खात्री आहे की त्याची उपयुक्तता हे अफीला जातील आणि अफीलामध्ये त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल. आणि दुसरी गोष्ट एक अशी आहे की शेवटी ह्या निकालाचा निवडणूक काहीतरी 2-3 महिन्या लोकसभेची आणि 6-7 महिन्यावर विधानसभेची, त्यामुळे आता हा निकाल शेवटी लोकांच्या कौतात होणार आणि माझी खात्री आहे की ज्या पद्धतीनं आज आम्ही सगळे लोक एकत्रित विचार करतोय त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल, राष्ट्रवादी आमचा असेल, काँग्रेस पक्ष असेल, डावे पक्षांचं फक्त माझ्याकडे आहे, त्या सगळ्यांची सहभागी होण्याची भूमिका आहे. ते सगळे डावे पक्ष असतील आणि आमचा जो काही सुसंवाद प्रकाश आंबेडकरांची चालू निर्णय झाल्याच्या नंतर हा जो आमचा सर्व समूह आहे हा सामुदायिकपणानं महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जाईल आणि या निकालाला सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन बाजूला ठेवून कशा पद्धतीने हा निकाल दिलेला आहे हा न्यायालयीन निवारा नाही, हा राजकीय विचाराचा निवारा आहे. हे जनतेच्या समोर मांडायला आम्हाला निश्चित उत्तम संधी आलेली आहे आणि निवडणुका जवळ असल्यामुळं सत्तेचा वापर कसा होतो याचं एक मोठं उदाहरण या निमित्तानं जनतेच्या समोर देता येईल आणि हा कार्यक्रम आम्हा सगळ्यांच्या वतीनं लवकर सुरू होईल. माझं त्यांनी सांगितलं ना की पक्ष संघटना त्यांनी सांगितलं शिंदेची असं आहे. आता राष्ट्रवादीची एक केस चालू आहे इलेक्शन कमिशनमध्ये, त्याच्यामध्ये पक्ष संघटना कोणाची हा निकाल इलेक्शन कमिशन ठरवेल अशी भूमिका आहे.
तर त्यांनी सांगितलं ना की पक्ष संघटना त्यांनी सांगितलं शिंदेची असं आहे. आता राष्ट्रवादीची एक केस चालू आहे इलेक्शन कमिशनमध्ये. त्याच्यामध्ये पक्ष संघटना कोणाची हा निकाल इलेक्शन कमिशन ठरवेल अशी भूमिका आहे. त्यांचं जजमेंट अजून आलेलं नाही, पण त्याची चर्चा त्या ठिकाणी झाली. आणि शेवटी सुप्रीम कोर्ट सुद्धा, कारण शेवटी महाराष्ट्राच्या जनतेला या केसपुरतं बोलायचं तर संघटनेचं नाव काय ते शिवसेना. ठीक आहे, आता शिवसेना त्यांनी सिंधर मारली, पण जनतेला शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची नेतृत्वाची आणि बाळासाहेब ठाकरेच्या नंतर त्यांच्या हयातीत त्यांनी उद्धवच्याकडे ही जबाबदारी सुपूर्द केली. आता त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांची ही शिवसेना या गोष्टी महाराष्ट्रात स्वच्छ आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, शिवसेनेचे म्हणून झाले, आम्हा सगळ्यांचा त्यांना पाठिंबा होता. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आज ज्यांना खरी शिवसेना म्हणून न्याय स्वीकारचा निर्णय दिला आहे आणि त्या शिंदेचं सहभाग उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होतं. त्या सवन कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाचे मंत्री, शिवसेनेच्या मंत्रिमंडळाचे मंत्री, शिवसेना कोणती तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची संघटना, हे सगळं महाराष्ट्राला माहिती. आणि त्यामुळे हे सगळं असं उद्या असताना हा निकाल या ठिकाणी घेतला आणि लोकांना माहिती आहे की ही संघटना कुणी स्थापन केली, वर्षानुवर्ष या संघटनेचं नेतृत्व कुणी केलं. असं असताना शिवसेना कोणाची याचा निकाल या स्पीकरने केला, तो माझ्या मते सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंची केस आणखीन भक्कम व्हायला त्याची मदत होईल. साहेब, राष्ट्रवादीची सुद्धा असंच फ्रॅक्शनचा विषय स्पीकरच्या समोर जो असणार आहे, या निकालाचा त्याच्यावरती काय परिणाम होईल तुम्हाला असं वाटतं? असं की याच्या आधीच आम्ही सांगत होतो की हा ट्रेंड कसं आहे की असं स्पीकर ही इन्स्टिट्यूशन आहे, त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा सगळ्यांनी समजली पाहिजे. पण आपण हे बघितलं निकाल 2 दिवसावर आहे आणि निकाल ज्यांची केस ज्यांच्यासमोर आहे त्यांना भीतीला स्पीकर जातात. याचा अर्थ काय? उद्याच्याला एखाद्याची केस एखाद्या हायकोर्टात आहे किंवा कोर्टात आहे कोणाच्या समोर आणि तो न्यायाधीशात जर त्याच्या आधी 2 दिवस ज्याची केस आहे त्याच्या घरी जात असेल, त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघाची कामं होती, माझ्या मतदारसंघाची कामं करायला जास्त साधून राहील का? गेल्या अनेक वर्षामध्ये ते सभासद होते, तेव्हा काय करत होते? याच्यातून हा निकाल असा लागेल असं आम्हाला वाटत होतं आणि असा निकाल लागेल असं आम्हाला वाटत होतं. माझ्या मते स्टेट शेड्यूलच्या संबंधीचं भाष्य सुप्रीम कोर्टाने सुभाष देसाईंच्या केसमध्ये केलं ते खरं आहे, कारण ते फार डेजंट आहे आणि फार डेजंटचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा लॉ होतो, कायदा होतो, केस लॉ होतो. त्यामुळं स्पीकर साहेबांनी काय म्हणलं, आणखीन कुणी काय म्हणलं, याच्यापेक्षा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून जो केस लॉ झाला तो अतिशय महत्त्वाचा आहे. ठाकरेंचे जे आता आमदार आहेत ते भारत गोगावले आमंत्रण करू शकतील नाही? आता कशी करते? नाही नाही, म्हणजे त्यांना अधिकार आहे का? नाही, असं या स्पीकरनी सांगितलं की त्यांचा व्हीप आहे, पण स्पीकरनी त्यांना अफाट ठरवण्याची मागणी ही मान्य केली नाही. हा उद्याच्याला विधिमंडळामध्ये एखाद्या विषयाला व्हीप दिला, यांनी मान्य नाही केला तर तो वादाचा या न्यायालयात जाण्याचा विषय होऊ शकतो. पॉलिटिकली ड्रिव्हन नव्हता, म्हणजे भाजपचा जो मुद्दा मांडला गेला होता एका याचिकेमध्ये की भाजपच्या सांगण्यावर या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या, तेही मान्य होऊ शकत नाही असं स्पीकर म्हणाले. त्यांनी सांगितलं खरं असं उद्धव ठाकरे असलेल्यांना सोडून शिंदे साहेब कोणाबरोबर गेले? त्यांच्या मंत्रिमंडळात कोण लोक आहेत? भाजपचा त्यांचा अलायन्स आहे का नाही? आता ही जगल्याची गोष्ट आहे. त्यामुळे जे गेले
त्यांच्या संबंधी आज काही म्हणलं तर चालेल, पण नंतरच्या पुढच्या सुप्रीम कोर्टाच्या मॅटरमध्ये त्यांचे जाणार आहेत, त्याच्यात वास्तव त्याच्या पुढेही. सर, लोकसभा निवडणुकीपर्यंत जर सर्वोच्च न्यायालयात याबाबतचा काही अंतिम निकाल लागला नाही तर चिन्हाचं आणि पक्षाचं उद्धव ठाकरेंच्या पुढे आव्हान कसं असेल? की त्यांना इलेक्शन कमिशनच्या पुढे जावं लागेल किंवा यांच्या पुढे जावं लागेल. आणि इलेक्शन कमिशन सुद्धा सुप्रीम कोर्ट त्यांना चिन्ह दिली, त्याच्याबद्दल सांगेल तुम्ही नाव काही घ्या, काही करा, ते दिसतील. त्याला उद्या ते हेच आर्ग्युमेंट करणार की असा निकाल लावला आहे, त्या निकालाच्या विरुद्ध आम्ही तुमच्या समोर आहोत, उद्या निवडणुका आलेल्या आहेत, तुमचा निकाल लागेल पाहिजे, आम्हाला काहीतरी पर्यायी व्यवस्था करा हे ते म्हणतील. त्याच्यातले वाद नाही. आणि आता हा सगळा विचार आम्ही केलेला आहे. ते जवळपास 120 चिन्ह आहेत, त्याची यादी उंचीच्या उंची आहे. ठरलं चिन्ह वगैरे काही नाव आम्ही काही तयारीनुसार ठाकरेंनी भाषण घेतली आता आता बघूया काय होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.